हॅलो स्टुडंट, आपण स्टार्ट करतोय ह्युमन रिप्रोडक्शन. जे आपण हे सेकंड लेक्चर आहे आपलं सेकंड चॅप्टर मधलं सेकंड लेक्चर, ज्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं रिप्रोडक्शन इन द अॅनिमल्स. आणि आज आपण बघणार आहे ह्युमन रिप्रोडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये आपण जनरली काय डिस्कस करणार, तर जो रिप्रोड्यूस करतो तर तो सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम आहे. ह्युमन आर द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. आणि रिप्रोडक्शन होण्यासाठी तो काही सिक्वेन्शियल स्टेप फॉलो करतो. जसं की गॅमेटोजेनेसिस असेल. गॅमेटोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ गॅमेट. आता गॅमेट काय, तर मेल मध्ये जे गॅमेट आहे, ओके, मेल गॅमेट ज्याला आपण म्हणतो, सो मेल गॅमेट इज द स्पर्म. अँड फिमेल गॅमेट ज्याला म्हटलं जातं, सो फिमेल गॅमेट इज द ओहम. ओके, सो स्पर्म फॉर्मेशन अँड ओव्हम फॉर्मेशनला म्हटलं तर गॅमेटोजेनेसिस. देन गॅमेटोजेनेसिस झालं की त्यानंतर मेल जो आहे तर तो इन्सेमिनेशन करतो. इन्सेमिनेशन मीन्स रिलीजिंग ऑफ स्पर्म इन द फिमेल जेनेटेलिया. ओके, इन्सेमिनेशन करतो. त्याच्यानंतर स्पर्म फिमेल जेनेटेलियामध्ये गेल्यानंतर काय होतं, तर इंटरनल फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन मीन्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आणि त्यानंतर खूप साऱ्या स्टेप होतात, जसं की झायगोट फॉर्मेशन होतं. झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर एम्ब्रिओजेनेसिस होतं. एम्ब्रिओजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम दी झायगोट. एम्ब्रिओजेनेसिस झाल्यानंतर नंतर काय होतं, जेस्टेशन पिरियड म्हणजे जेस्टेशन होतं, ज्यामध्ये फिटस ग्रो होतं. आणि नंतर कम्प्लीट फॉर्म झालं, कम्प्लीट डेव्हलपमेंट झाली फिटसची, की त्यानंतर होतं पार्च्युरेशन, ज्याला आपण आपल्या लँग्वेजमध्ये डिलिव्हरी म्हणतो. हे सगळं होत असताना गॅमेट दॅट इज द स्पर्म अँड एग आर प्रोड्युस्ड बाय द प्रायमरी सेक्स ऑर्गन. आता प्रायमरी सेक्स ऑर्गन काय, तर बघा, प्रायमरी सेक्स ऑर्गन याच्यावरती क्वेश्चन असतो. सो प्रायमरी सेक्स ऑर्गन, आता प्रायमरी सेक्स ऑर्गन मेल मध्ये पण असतो. जसं की मेल मध्ये असतो हा टेस्टिस. ओके, आणि फिमेल मध्ये प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन जे असतं, तर इट इज द ओव्हरी. ओके, प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन इन द मेल इज द टेस्टिस अँड इन द फिमेल इज द ओव्हरी. मग अजून काही ऑर्गन असतात का, तर जे प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन सोडून जे बाकीचे ऑर्गन असतात मेल आणि फिमेल मध्ये, तर त्यांना म्हटलं जातं सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन किंवा सेकंडरी सेक्स ऑर्गन. ओके, सो सेकंडरी सेक्स ऑर्गन जे आहे, तर ते मेल मध्ये आणि फिमेल मध्ये दोन्ही मध्ये पण एक्स्ट्रा असतात. आता बघा, या मेल आणि फिमेल एक्सटर्नली डिफरन्शिएट आपल्याला करता येतं बिकॉज ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. ओके, याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. सो यालाच म्हटलं तर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. आता सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे आहे, तर ते मेलमध्ये काय, तर मेलमध्ये असतात बियर्ड, मुस्टॅच, हियर्स ऑन द चेस्ट, मस्क्युलर बॉडी, एनलार्ज लॅरिंग्स, दॅट इज द ऍडम ऍपल. हा इथे जो असतो ना गोटा, सो याला म्हटलं तर ऍडम्स ऍपल. सो तो ब्रॉड असतो, थोडासा एनलार्ज झालेला असतो लॅरिंग्स, आणि त्याच्यामुळे जो व्हॉइस आहे तर तो ब्रॉड असतो. ओके, सो दीज आर ऑल आर दी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन द मेल. काय, बियर्ड आहे म्हणजे दाढी आहे, मुस्टॅच आहे म्हणजे मिशा आहे, चेस्ट ऑन दी हियर्स ऑन दी चेस्ट, छातीवरती केस असतात, मस्क्युलर बॉडी असते. सो हे सगळे कॅरेक्टर जे आहेत, तर ते मेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. असेच फिमेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर सुद्धा आहेत. काय आहेत, तर डेव्हलप ब्रेस्ट, ब्रेस्ट जे आहे तर ते डेव्हलप झालेले असतात. देन ब्रॉडर पेल्विस, जो कमरेचा जो भाग आहे तर तो थोडासा ब्रॉड असतो. हाय पिंच व्हॉइस, व्हॉइस जो आहे तर तो थोडासा छोटा असतो, पिंच असतो. जसं की एखादा मुलगा बोलताना कसा बोलतो, हॅलो, कोण आहे, काय करतोय, म्हणजे त्याचा आवाज जसा ब्रॉड असतो. तसं एखादी मुलगी बोलत असताना कसं बोलते, हॅलो, कोण आहे, ऐकलं का, म्हणजे जो आवाज आहे तर तो थोडासा छोटा असतो. मग हा का होतं, बिकॉज फिमेलचं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे पिंच ऑफ व्हॉइस, म्हणजे आवाज जो आहे तर तो कोमलता असते आवाजामध्ये. मात्र मेल मध्ये जर आपण असं कन्सिडर केलं, तर मेल मध्ये जो आवाज असतो तर तो थोडासा ब्रॉड असतो बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऍडम्स ऍपल. हा ऍडम्स ऍपल जो आहे, लॅरिंग्स जो आहे, ज्याच्यामध्ये वोकल कॉर्ड असतो, तर तो थोडासा ब्रॉड झालेला असतो, आणि त्याच्यामुळे आवाज जो आहे तर तो ब्रॉड असतो. क्लिअर आहे? ओके, चला पुढे. सो आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचंय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जस्ट आपल्याला एक फिगर दिलेली आहे, आपल्या बुकचीच दिली आहे.
कॅन यू रिकॉल सेशन मध्ये, आणि आपण हे ऑलरेडी स्टडी केलेलं आहे तुम्ही. ओके, सो जस्ट आपण त्याला एकदा नावं देऊया. ओके, इकडे काही इन्फॉर्मेशन दिली बघा. इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन दॅट इज द गोनॅड इज द टेस्टिस, द accessory duct and glands which form internal and external genitalia. जस्ट एक्झाम्पल जी फिगर आपल्याला दिलेली आहे तर त्याच्यामध्ये नावं टाकून घेऊ. सो काय काय, सो सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथे हा जो फुगलेला जो पार्ट, बरं ठीक आहे, वन पासून जो हे जे आहे तर हे सेमिनल वेसिकल. ओके, सो फर्स्ट इज द सेमिनल वेसिकल, सेकंड इज द प्रोस्टेट ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड. थर्ड जी आहे इट इज द काउपर्स ग्लँड. काउपर्स ग्लँडलाच आणखीन एक नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. त्याच्यानंतर पुढे हा जो एक कॉमन पॅसेज आहे फॉर युरिन अँड सीमेन नोन ॲज अ युरेथ्रा. युरेथ्रा. देन इथे हा जो दाखवलाय फिफ्थ नंबरला, इट इज द एपिडायडॅमिस. इपिडायडॅमिस. देन इथे हा जो दाखवलाय इट इज द टेस्टिस. त्याच्यानंतर इकडे वरती जो आहे इट इज द युरेटर. हे जे दाखवलंय तर हे वॉसा डेफरन्स. ठीक आहे. हा जो स्वेलन सारखा पार्ट इट इज द नोन ॲज अ ग्लान्स पेनिस. ग्लान्स पेनिस. ठीक आहे. हा जो आहे तर हा पेनिसचा पार्ट आहे. इट इज द पेनिस. ह्याच्यावरती एक स्किन असते जी लुजली फोल्ड असते, नोन ॲज अ फोर स्किन. ओके, सो दीज ऑल आर दी पार्ट ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. क्लिअर आहे? त्याच्यामध्ये काही डाऊट्स, काही क्वेश्चन आहे कोणाचे? ओके, क्लिअर आहे. ओके, चला पुढे बघूया. सो इथे आपल्याला फर्स्ट ऑर्गन दिलंय, इट इज द टेस्टिस. सो टेस्टिस, पेअर ऑफ टेस्टिस असतात, आणि सगळ्यात महत्वाचं ह्या लोअर अबडोमेन मध्ये बॉडीच्या बाहेरच्या साईडला असतात. ओके, बघूया आपण. ज्या पाऊच मध्ये असतात त्याला म्हटलं तर स्क्रोटम. सो इथे जी एक टेस्टिसचा एल एस दिलेला आहे, जस्ट डिस्कस करूया आपण. सो मेसोडर्मल इन ओरिजिन, मेसोडर्म पासून तयार झालेली असते टेस्टिस. जनरली जो ह्युमन जो आहे तर तो ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम आहे. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेअरनी बनलेला असतो एंडोमेम्ब्रेन वॉल, सॉरी जर्मानेल जो लेअर आहे तर ते 3 लेअर असतात. बाहेरचा जो असतो तर त्याला म्हटलं तर एक्टोडम, मध्ये असेल मेसोडम, आणि आतमध्ये असेल एंडोडम. तर त्याला म्हटलं तर ट्रिप्लोब्लास्टिक जर्म लेअर्स. जे टेस्टिस आहे तर ते मेसोडर्मल ओरिजिन पासून बनलेले असतात, मेसोडर्मल लेअर पासून बनलेले असतात. जनरली टेस्टिस जे असतात तर त्या फॉर्म इन द लोअर अबडोमेन कॅव्हिटी. दे आर लोकेटेड इन द पाऊच. एका पाऊच मध्ये असतात, त्याला म्हटलं तर स्क्रोटम. आता स्क्रोटम जे आहे तर ते फिटल लाईफ मध्ये, अर्ली फिटल लाईफ मध्ये डेव्हलप झालेलं असतं, ज्याच्यामध्ये टेस्टिस डेव्हलप झालेले आहेत. स्क्रोटल सॅक जी असते तर त्याच्यामध्ये एक पॅसेज असतो, त्या पॅसेजला म्हटलं तर इंग्युनियल कॅनल. सो प्रत्येक टेस्टीज जे आहेत तर त्या ओव्हल शेपच्या आहेत, आणि त्यांची जी साईज आहे तर ती असते 4 to 5 सेंटीमीटर लॉंग अँड 2 to 3 सेंटीमीटर वाईड अँड 3 सेंटीमीटर थिक. तर ही टेस्टीज जी आहे तर टेस्टीजच्या वरती जो कव्हर असतो, आता बघा इथे टेस्टीज आपल्याला जस्ट टीएस दिलेला आहे टेस्टीजचा. ओके, अगदा हिस्टॉलॉजी बघूया, त्याच्यानंतर मी पुढे येतो. सो हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस. द टेस्टिस इज एक्सटर्नली कवर्ड बाय द collagenous connective tissues layer called as a tunica oblongata.
सो सगळ्यात आउटर लेअर जो असतो तर त्याला म्हटलं तर ट्युनिका अब्लॅंजिया. देन आउटर, इट इज अन इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग कॉल्ड एज अ ट्युनिका व्हेजिनालिस. त्याच्यानंतर एक इनकम्प्लीट कव्हरिंग असतं नोन एज अ ट्युनिका व्हेजिनालिस. आणि आतमधल्या म्हणजे आउटर साईडला जे असतं तर त्या ट्युनिका व्हेजिनालिस असतं. इनर साईडला जे असतं तर त्याला म्हटलं तर ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. ओके, दोन परत लेअर आहेत. ट्युनिका अब्लेंजिया दोन लेअरनी बनलेला आहे. सो आउटर लेअर जे आहे तर ते ट्युनिका व्हेजिनालिस आणि इनर लेअर जे आहे तर ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. थिन मेम्ब्रेन अँड व्हॅस्क्युलर लेअर. व्हॅस्क्युलोसा जो आहे तर तो व्हॅस्क्युलर लेअर असतो. सो फायब्रस फ्रॉम ट्युनिका अब्लॅंजिया, फायबर्स जे असतात तर ते ट्युनिका अब्लॅंजिया पासून डिवाइड झालेले असतात प्रत्येक टेस्टिस मध्ये. सो यांच्यामध्ये नियर अबाउट एका टेस्टिस मध्ये नियर अबाउट 200 to 300 टेस्टिक्युलर लोक्युल्स असतात. ओके, टेस्टिक्युलर लोक्युल्स काय तर ते मी तुम्हाला फिगर मध्ये दाखवतो. देन each with 1 to 4 highly coiled seminiferous tubule. आणि प्रत्येक टेस्टिक्युलर लोक्युल मध्ये नियर अबाउट 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्यूल असतात. आणि प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये इंटरनली काही क्युबॉइडल जर्मानल इपिथेलियम सेल्स असतात, ज्याला म्हटलं तर स्पर्मॅटोगोनिया. बघा इथे इथे दिलेले असतात अशा. हे हे जे आहे तर हे सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. हे सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. ओके, आणि या सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये जर्मानल इपिथेलियम असतात. हे आउटर सेल जे आहेत तर त्या जर्मानल इपिथेलियमच्याच आहेत. ओके, ज्याला म्हटलं तर स्पर्मॅटोगोनिया. अँड फ्यू लार्ज पिरामिडल सेल नोन ॲज अ सर्टोली और सस्टॅन्टॅक्युलर सेल. ओके, ह्या ज्या पिरामिडल सेल ज्या आहेत तर यांना म्हटलं तर सर्टोली सेल. ओके, ह्या डेव्हलपिंग ज्या सेल्स असतात तर त्यांना न्यूट्रिशन्स प्रोव्हाइड करतात. जे डेव्हलपिंग स्पर्म सेल असेल, ऍक्च्युली स्पर्म जे तयार होतात तर ते इंटरस्टेशियल सेल किंवा लिडिंग सेल पासून तयार होतात, ज्याच्यामध्ये इथे स्पर्म बंडल दाखवलेले आहेत. ओके, सो बघूया पुढे. द जर्मानल इपिथेलियम सेल अंडरगो गॅमेटोजेनेसिस अँड फॉर्म द स्पर्मॅटोझोआ. सो इमॅच्युअर स्पर्म जो फॉर्म होतो तर त्याला म्हटलं तर स्पर्मॅटोझोआ. सो सर्टोली सेल प्रोव्हाइड नरिश न्यूट्रिएंट टू द डेव्हलपिंग स्पर्म. बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं सर्टोली सेल जे आहेत तर ते काय करतात, डेव्हलपिंग स्पर्मला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतात. ओके, सो व्हेरियस स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस कॅन बी सीन इन द सेमिनिफेरस ट्युबल. खूप साऱ्या स्टेजेस मध्ये जातं, पुढे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं गॅमेटोजेनेसिस मध्ये जेव्हा आपण डिस्कस करू तर तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. सो स्पर्म फॉर्मेशनला म्हटलं तर स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, स्पर्म फॉर्मेशनला काय म्हटलं तर स्पर्मॅटोजेनेसिस, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेजेस आहेत तर इन मोस्ट स्पर्मॅटोगोनियल सेल जी की डिप्लॉइड असते. देन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट जी सुद्धा डिप्लॉइड असते. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हाप्लॉइड, त्याच्यापासून बनते स्पर्मॅटिड्स आणि त्याच्यापासून बनतो स्पर्म. सो हे सगळ्या स्टेप बाय स्टेप आहेत, बनल्या जातात. द इंटरस्टेशियल सेल और लीडिंग सेल लाईज इन बिटवीन द सेमिनिफेरस ट्युबल. सेमिनिफेरस ट्युबलच्या आतमध्ये इंटरस्टेशियल सेल्स असतात, लिडिंग सेल असतात. अँड इट सिक्रीट, या इंटरस्टेशियल सेल किंवा लिडिंग सेल जे आहेत तर त्या सिक्रीट करतात मेल हार्मोन नोन ॲज अँड्रोजन. ओके, किंवा त्यालाच म्हटलं तर टेस्टोस्टेरॉन. ओके, अँड्रोजन किंवा त्यालाच म्हटलं तर टेस्टोस्टेरॉन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक आपल्याला फिगर दिली, जसं आपण मगाशी जे बघितलं तर तेच ऑर्गन बघूया. हा बाहेरचा जो ऑर्गन, जो आउटर लेअर आहे. ओके, सो इट इज नोन ॲज अ ट्युनिका व्हॅजिनालिस. त्याचा आतमधला जो आहे तर त्याला म्हटलं तर ट्युनिका अब्लॅंजिया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे लोक्युल्स असतात सेमिनिफेरस, त्याच्यामध्ये आतमध्ये सेमिनिफेरस टिब्युल्स आहे. सेमिनिफेरस टिब्यूल जे आहे तर तो पार्ट जो आहे तर जिथे एकत्र येतात त्याला म्हटलं तर रेस्ट टेस्टिस. रेड टेस्टिस मधून हा वरती जो असलेला पार्ट आहे तर याला म्हटलं तर इपिडायडेमिस. इपिडायडेमिस पार्ट जो आहे तर तो 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. हेड ऑफ इपिडायडेमिस, बॉडी ऑफ इपिडायडेमिस आणि टेल ऑफ इपिडायडेमिस. हेड ऑफ इपिडायडेमिस मध्ये इमॅच्युअर स्पर्म असतात, टेल ऑफ इपिडायडेमिस मध्ये मॅच्युअर स्पर्म असतात. पण रेड टेस्टिस मधून इपिडायडेमिस मध्ये जे इमॅच्युअर स्पर्म जाते तर त्या कनेक्शनला म्हटलं तर वसा इफ्रन्सिया. वासा इफ्रन्सियामध्ये इमॅच्युअर स्पर्म असतात
आणि त्यानंतर टेल ऑफ इपिडायडॅमिस मधून एक पाईपलाईन जाते जी वरती जाते, ज्याच्यामध्ये मॅच्युअर स्पर्म असतात, ज्याला म्हटलं जातं वॉसा डिफरन्स. आता रेड टेस्टिस मधून जे इमॅच्युअर स्पर्म आहे, ज्याला म्हटलं जातं स्पर्मॅझोआ, हे इमॅच्युअर स्पर्म इपिडायडॅमिस मध्ये टाकले जातात. इपिडायडॅमिस मध्ये स्पर्म मॅच्युरेशन होतं आणि मॅच्युअर झालेले स्पर्म वॉसा डिफरन्स थ्रू ते जातात सेमिनिफेरस टिब्यूलकडे. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर इथे काही ब्लड वेसल्स आणि नर्व्ह सेल्स असतात. मात्र इथे एक ब्लड ब्रेन, जसं ब्लड ब्रेन बॅरियर असतं तसंच इथे एक ब्लड बॅरियर असतं, ज्याला म्हटलं तर ब्लड टेस्टिस बॅरियर. आणि हे ब्लड टेस्टिस बॅरियर असल्यामुळे टेस्टिस मध्ये ब्लड नाही येत. जर चुकून ब्लडचा एखादा ड्रॉप जर टेस्टिस मध्ये गेला, तर टेस्टिस मध्ये असलेल्या स्पर्मचं आणि ब्लडचं एक फायटिंग होते आणि त्याच्यामुळे डेथ होऊ शकते. आणि म्हणून टेस्टिसला जर जास्त मार जर लागला एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये, तर पर्सनची डेथ होऊ शकते. ओके, आता हे जे पाऊच आहे बाहेर, ज्याला स्क्रोटम म्हटलं जातं, तर यांच्यामध्ये कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन चालू असतं. हे बॉडीच्या बाहेर असतं का? कारण या स्क्रोटम मध्ये जे असलेली टेस्टिस आहे, तर त्याचं टेम्परेचर बॉडी टेम्परेचर पेक्षा नियर अबाउट 1 to 2 डिग्री सेल्सिअसनी कमी असतं. हे कमी का असतं? बिकॉज त्याच्यामध्ये स्पर्म आहेत. ओके, आणि स्पर्म साठी कमी टेम्परेचर पाहिजे, पण इथे टेम्परेचर मेंटेन केलं जातं. जर याला टेम्परेचर थोडंसं वाढवायचं असेल, तर काय केलं जातं, तर त्या स्क्रोटमच्या ज्या सेल आहेत तर त्या कॉन्ट्रॅक्ट केल्या जातात आणि टेस्टिसला बॉडीच्या जवळ आणलं जातं. मग टेम्परेचर इन्क्रीज होतं. टेम्परेचर जर कमी करायचं असेल, तर स्क्रोटमच्या ज्या सेल आहेत तर त्यांना लूज केलं जातं. ओके, आणि त्याच्यामुळे ज्या टेस्टिस आहेत तर त्या बॉडीच्या थोड्याशा बाहेर येतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, की जे टेम्परेचर आहे तर ते टेस्टिस मध्ये मेंटेन होतं. चला पुढे बघूया. सो आपल्याला डू यू नो असा सेक्शन दिलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितलं, सो प्रेझेन्स ऑफ द पेरिटोनियल कव्हरिंग अराउंड द टेस्टिस इज अन इंडिकेशन ऑफ इट्स अब्डोमिनल ओरिजिन. सो जो पेरिटोनियल कव्हरिंग आहे, तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे काय अब्डोमिनल ओरिजिन पासून, अब्डोमेन पासून ओरिजिन झालेलं आहे. The testes are suspended in the scrotum by the spermatic cord. स्पर्मॅटिक कॉर्डनी स्क्रोटमला काय केलंय, तर टेस्टिसला स्क्रोटम मध्ये सस्पेंड केलंय. देन टेस्टोस्टेरॉन हार्मोन स्टिम्युलेट द डिसेंट ऑफ टेस्टिस अँड फायब्रोमस्क्युलर बँड कॉल्ड गुबर्नॅक्युलम इन द स्क्रोटम. सो स्क्रोटमचा जो फायब्रोमस्क्युलर बँड आहे, तर त्याला म्हटलं जातं गुबर्नॅक्युलम. आणि हा गुबर्नॅक्युलम स्टिम्युलेट करण्याचं काम हा अँड्रोजन करतो किंवा टेस्टोस्टेरॉन करतो. देन पुढे म्हटलंय, इन सम मेल अ लूप ऑफ द इंटेस्टाइन मे पास थ्रू द इंजुनियल कॅनल into the scrotum and causes the condition called as a inguinal hernia. ओके, सो इंजुनियल कॅनल थ्रू जर इंटेस्टाइन पास होत असेल, तर त्याला म्हटलं तर इंजुनियल हार्निया. सो त्याचं सर्जरी करून आपल्याला ते क्लिअर करावं लागतं. चला पुढे बघूया. काही ऍसेसरी डक्ट पण असतात. काय काय ऍसेसरी डक्ट बघा. द ऍसेसरी डक्ट इन्क्लूड द रेड टेस्टिस, वासा इफ्रन्सिया, इपिडायडॅमिस, वासा डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरेथ्रा. हे सगळे ऍसेसरी डक्ट आहेत, म्हणजे हे हेल्प करतात सिमेन फॉर्मेशन साठी. ऑल द सेमिनिफेरस ट्यूब्यूल ऑफ द टेस्टिस at the posterior surface from the network of tubules called as a red testis. म्हणजे सगळे सेमिनिफेरस ट्यूब्यूलचे जिथे कनेक्शन होतं तर त्याला म्हटलं तर रेड टेस्टिस. मी मगाशी तुम्हाला फिगर मध्ये दाखवलं. देन 12 to 20 fine tubules arising from the red testis are vasa efferentia. आणि नियर अबाउट 12 to 20 फाईन ट्युब्युल्स जे आहेत तर ते एकत्र येतात रेड टेस्टिस पासून, आणि जिथे एकत्र येतात सो त्याला म्हटलं जातं वासा इफ्रन्सिया. सो दे कॅरी द स्पर्म फ्रॉम द टेस्टिस अँड ओपन इन टू द इपिडायडॅमिस. सो टेस्टिस मधून ते इमॅच्युअर स्पर्म घेतात आणि ते टाकतात कुठे, इपिडायडॅमिस मध्ये टाकतात. इपिडायडॅमिस मध्ये काय होतं, तर स्पर्मचं मॅच्युरेशन होतं. इट इज अ लॉंग अँड हायली कॉइल्ड ट्यूब विच इज डिफरन्शिएटेड इन टू द अप्पर कॅप्यूट, मिडल कार्पस अँड लोअर काउडा इपिडायडॅमिस. बघा,
इपिडायडेमिस जे आहे तर ते सुद्धा हायली कॉइल्ड असतं, ज्याच्या 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. हेड ऑफ इपिडायडेमिस, बॉडी ऑफ इपिडायडेमिस आणि टेल ऑफ इपिडायडेमिस. हेड ऑफ इपिडायडेमिसलाच म्हणलं जातं अप्पर कॅप्यूट. मिडल म्हणजे बॉडी ऑफ इपिडायडेमिसला म्हणलं जातं कार्पस आणि लोअर इपिडायडेमिस म्हणजेच टेल ऑफ इपिडायडेमिसला म्हटलं जातं काउडा इपिडायडेमिस. बघा हे लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन आहे. बघा हेडला काय म्हणतो, पेन चेंज करून घेतो. बघा हेडला काय म्हटलं जातं, हेड ऑफ इपिडायडेमिस. हेड ऑफ इपिडायडेमिसला काय म्हटलं जातं, कॅप्यूट. बॉडी ऑफ इपिडायडेमिसला काय म्हटलं जातं, कॉर्पस. आणि टेल ऑफ इपिडायडेमिसला काय म्हटलं जातं, काउडा. ओके. सो इमॅच्युअर स्पर्म कुठे असतील, सो इथे असतील इमॅच्युअर स्पर्म. आणि मॅच्युअर स्पर्म असेल या कावडामध्ये. सो मॅच्युअर स्पर्म. ओके. सो पुढे बघू. द स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन इन द इपिडायडेमिस. सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन आहे ही तुमच्या या बुक मधली. आतापर्यंत खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे, सीटी, नीट आणि स्टेट बोर्ड तिन्हीकडे पण विचारलेला आहे. सो स्पर्मचं मॅच्युरेशन कुठे होतं, इपिडायडेमिस मध्ये होतं. पोस्टेरियरली इट लीड इन टू द वॉसा डिफरन्स which travel up to the abdominal cavity and loop over the ureter to open into the urethra. सो काय होतं, तर युरेटर थ्रू हे यामध्ये असलेले जे मॅच्युअर स्पर्म आहे तर ते युरेथ्रामध्ये रिच केले जातात. ओके. देन आता जे काही रिच केले जाणार आहे तर ते रिच केल्यानंतर बघा, बिफोर डुईंग सो इट जॉईन द डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल. सो पहिल्यांदा ते कुठे जातात, सेमिनल वेसिकल मध्ये जातात. फ्रॉम द इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट पासून ते कुठे जातात, सेमिनल वेसिकल कडे. द इजॅक्युलेटरी डक्ट पासेस थ्रू द प्रोस्टेट ग्लँड. देन सेमिनल वेसिकल कडून इजॅक्युलेटरी डक्ट कडे आल्यानंतर ते पोस्टेरियर ग्लँड कडे जातात. पोस्टेरियर ग्लँड जी आहे तर ती युरेथ्रामध्ये ओपन होते. देन युरेथ्रा प्रोव्हाइड द कॉमन पॅसेज फॉर द युरिन अँड सीमेन. युरेथ्रा काय तर एक कॉमन पॅसेज आहे युरिन आणि सिमेनसाठी. हेन्स इज कॉल्ड ॲज अ युरिनोजेनायटल डक्ट. सो युरेथ्रालाच काय म्हटलं जातं, युरिनोजेनायटल डक्ट म्हटलं जातं. इन मेल द युरेथ्रा इज लॉंग अँड एक्सटेंड थ्रू द पेनिस. युरेथ्रा जो आहे तर तो मेल मध्ये लॉंग असतो आणि पेनिस मध्ये एक्सटेंड झालेला असतो. इट ओपन टू द आउटसाइड बाय अन ओपनिंग कॉल्ड ॲज अ युरेथ्रल म्युटस. ओके. और युरेथ्रल ऑरिफिस. जी ओपनिंग आहे, जे होल असतं ओपनिंगचं, सो त्याला म्हणलं तर युरेथ्रल मीटस और युरेथ्रल ओरिफिस. ओके. सो ऑल द accessory duct except urethra are present in the pears. युरेथ्रा जर सोडला तर बाकीचे सगळे पेयर मध्ये प्रेझेंट असतात, जोडी असते प्रत्येकाची. मात्र युरेथ्रा जो आहे तर तो सिंगल असतो. क्लिअर आहे. ओके. चला, इथे खूप इम्पॉर्टंट गोष्टी बघितल्या आपण. पुढे बघायच्यात आपल्याला गोनॅड्स. गोनॅड्स बघूया आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके. भेटूया नेक्स्ट लेक्चरला, गोनॅड बद्दल इन्फॉर्मेशन बघू. ओके. बाय बाय.